आपल्या सोबत आहेत गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर. पंकज भाऊ, काही भागात विदर्भाच्या वाशिममध्ये आहे, इतर भागातही पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे, शेतकऱ्यांना रांगेत लागावं लागतं आहे. काळा बाजार करणाऱ्यांवर काय कारवाई करणार? नाही, पोलीस प्रशासन त्याच पद्धतीनं सर्व ठिकाणची जिल्हा प्रशासनही दक्ष असून अशा पद्धतीचा कुठेही काळा बाजार झाला नाही पाहिजे याची पूर्णपणे दक्षता प्रशासनाच्या वतीनं घेते आहेत. तरी देखील काही लोक याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात, परंतु ज्या ठिकाणी आत्ताच वर्धेतली आमच्या समोर एक घटना लक्षात आली होती, त्या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी तातडीनं गेले आणि त्या ठिकाणी टँकर देखील जप्त करण्यात आलेला आहे. पोलीस विभागाला गृहराज्यमंत्री म्हणून काय सूचना आहे? काळा बाजार करणाऱ्यांवर कशी कारवाई करण्यात येणार? ज्या ठिकाणी जे लोक नियमाचं उल्लंघन करत असतील आणि ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना अशा पद्धतीच्या काळा बाजारामुळे त्रास होईल, त्या सर्व लोकांवर कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. खरीपाचा हंगाम आहे, पेरणीचे दिवस आलेले आहेत, शेतकऱ्यांना नांगरणीसाठी, ट्रॅक्टरसाठी, पेरणीसाठी डिझेल मिळत नाही आहे बऱ्याच ठिकाणी. नाही, आत्ताच आपण बघितलं की सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी खरीप हंगाम आढावाची बैठक घेतलेली आहे. परवाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावाची बैठक घेतलेली आहे आणि स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठल्याही अडचण जाणार नाही अशा पद्धतीच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत. काळा बाजार करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होईल कारण की गंभीर बाब आहे. नाही, त्या अनुषंगाने जे लोक आधीच सांगितल्याप्रमाणे जे लोक अशा पद्धतीचं कृत्य करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नीटच्या पेपर फुटीनंतर ट्युशन क्लासेसची मधला जो घोळ आहे तो पुढे आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी तुमच्याकडे शिक्षण विभागसुद्धा आहे. 11वी-12वीची ॲडमिशन शाळेत घेतली जाते, परंतु शाळेत पोरं जातच नाही, त्याचं लिंक असते ट्युशन क्लासेसची. अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी अनेक लोकप्रतिनिधींकडनं त्याच पद्धतीनं पालकांकडनं सरकारला प्राप्त झालेल्या आहे. भविष्यात खाजगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्याकरिता काही नियमावली तयार करता येते का याच्या पद्धतीवर याच्याकरता राज्य शासन विचाराधीन आहेत. म्हणजे ही गंभीर बाब आहे. आपण 2-2 लाख 1.5 लाख सॅलरी ज्युनियर लेक्चररला देतो आणि स्कूलमध्ये कॉलेजेस ज्युनियर कॉलेजेसमध्ये लेक्चरच होत नाही कारण की ते सगळे पोरं खाजगी ट्युशन क्लासेसमध्ये 3-3 लाख रुपये डोनेशन भरून जातात. याला चाप यायला पाहिजे. अटेंडन्स कंपल्सरी केलं जाणार आहे का शाळांमध्ये? त्याबाबतही काही विचार होणार आहे का? याच्यामध्ये सुधारणा करण्याकरता मोठ्या प्रमाणात निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. आपण आत्ताच बघितलं की 11वी-12वीची केंद्रीय प्रवेश पद्धती ही जी आतापर्यंत फक्त मेट्रो सिटींकरिता लागू होती ती संपूर्ण राज्याकरिता लागू केलेली आहे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने जे विद्यार्थी ज्यांना प्रवेश हवा आहेत त्यांची नोंदणी होऊन त्या ठिकाणी सर्व ठिकाणी प्रवेश होत आहेत. त्याच पद्धतीनं हे विद्यार्थी वर्गात बसतायत की नाही याच्याकरता देखील बायोमेट्रिक भविष्यात संपूर्ण क्लासेसमध्ये त्या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. नीट पेपर फुटीमध्ये महाराष्ट्राचे खाजगी क्लासेस आले. यापूर्वी जेव्हा नीटचे पेपर फुटले खाजगी क्लासेसचं नाव पुढे आलं, मग महाराष्ट्रात किंवा इतर राज्यात त्या अनुषंगाने काय अंकुश असेल? नाही, खाजगी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून जर का असे काही कामं होत असतील, काही कोचिंग क्लासेस चांगले देखील आहेत, परंतु काही लोकांच्या चुकीच्या कामामुळे सर्व कोचिंग क्लासेस यामुळे त्या ठिकाणी बदनाम होत असतात. भविष्यात ह्या सर्व खाजगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण राहावं याच्याकरता देखील कायदा किंवा नियमावली बनण्याकरता शासन विचाराधीन आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.